काल अतिशय एक दुर्दैवी घटना आमच्या वेळागर आमच्या शिरोडाच्या इथे घडलेली आहे। त्यानंतर जे बचत कार्य जे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, आज सकाळीपर्यंत अजून एक आम्हाला बॉडी सापडलेली आहे, एक महिला जी जिवंत सापडली आहे, बाकी सगळ्यांचा मृतदेह आम्हाला सापडलेला आहे। आज ही शोध कार्य अजून 2 ते 3 लोकांसाठी सुरू आहे। आम्ही कुठल्याच पद्धतीची शक्यता म्हणजे सगळे प्रयत्न 100% प्रयत्न करण्याचं काम आमचं सुरू आहे। पोलीस खाता असो, डिझास्टर मॅनेजमेंट असो, त्याचबरोबर आम्ही फिशरीजचे ड्रोन वापरण्याचं तर आम्ही सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डची यंत्रणा आम्ही तिथे उतरवलेली आहे। आमच्या तिकडचे स्थानिक मच्छीमार बांधव हेही तिथे उतरून आमच्या खात्याला आणि शासनाला मदत करतायत, म्हणून जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचे जीव प्राण वाचावेत। जे काही ज्या पद्धतीने ती घटना घडलेली आहे त्या दृष्टिकोनातून त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या मी स्वतः संपर्कात आहे, त्यांच्याशी मी सकाळपासून बोलतो आहे आणि कलेक्टर असो सगळेजण आम्ही सगळे त्या संपर्कात आहोत। भविष्याच्या दृष्टिकोनातून अशा घटना होता कामा नये ह्यासाठी लाईफगार्डची यंत्रणा सगळ्या बीचेसवर तयार करण्याच्या दृष्टिकोनातून मी जिल्हा प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। त्यासाठी लागणारी निधी मी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून प्रत्येक बीचवर एक तर CCTVची यंत्रणा असणार आणि त्याचबरोबर लाईफगार्डची यंत्रणा असणार, जेणेकरून मिनटाची सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्याचं काम हे आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। एक शेवटची विनंती आणि आव्हान मी नागरिकांना करेन की शासन म्हणून आम्ही जेव्हा मच्छीमारांना आव्हान करतो की तुम्ही समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नका, त्याचबरोबर आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असला तरी जेव्हा समुद्र आज खवळलेला आहे, समुद्रामध्ये मच्छीमारांना जाण्यासाठी अगर आम्ही रिस्क आम्हाला वाटत असेल तर पर्यटकांनी पण अशा दृष्टिकोनातून कुठलेही प्रयोग करू नये अशी कळकळीची विनंती आपल्याला ह्या निमित्ताने मी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।